नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच हा टॉपिक बघत होतो, जो क्लास 10 या वर्गासाठी आपण पाहत होतो। तर आपण मागील टॉपिकमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच हे याचे 5 टाइप्स पाहिलेले आहेत। आता आपण 6 नंबरचा टाइप हा त्या ठिकाणी पाहणार आहोत। तर पार्ट्स ऑफ स्पीचमधला 6 नंबरचा जो टाइप आहे तो आहे प्रेपोजिशन, मीन्स शब्दयोगी अव्यय। तर या ठिकाणी आपल्याला वाक्यामध्ये प्रेपोजिशनचा यूज हा करायचा असतो। तर या ठिकाणी नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी वापरले जाणारे आणि त्या नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी काय संबंध आहे हे दर्शविणाऱ्या शब्दास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। म्हणजेच आपण नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी काही वर्ड वापरतो, तर त्या ठिकाणी ते वर्ड म्हणजेच शब्दयोगी अव्यय असतात किंवा प्रेपोजिशन असतात। या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल दिलेले ते तुम्ही पाहू शकतात। एक्झाम्पल नंबर फर्स्ट, द बुक इज ऑन द टेबल। या ठिकाणी द टेबल हे पण नाउन आहे आणि या ठिकाणी द बुक हे पण नाउन आहे आणि द टेबल हे पण नाउन आहे। द टेबल ह्या नाउनपूर्वी आपण ऑन हे जे प्रेपोजिशन आहे हे या ठिकाणी यूज केलेले आहे। म्हणून नाम किंवा सर्वनामाच्या पूर्वी हे जे प्रेपोजिशन असतात हे या ठिकाणी यूज करता येतात। सेकंड नंबरचा सेंटेन्स, वॉटर फ्लोज अंडर द ब्रिज। या ठिकाणी द ब्रिज हे जे नाउन आहे याच्या अगोदर आपण अंडर हे प्रेपोजिशन यूज केलेले आहे। त्यानंतर द कॅट सीट अंडर द बेंच, अंडर हे प्रेपोजिशन या ठिकाणी यूज केलेले आहे। नंबर 4, द माऊस लिव्ह इन द हाऊस। म्हणजे तो माऊस कुठं राहतो? घरामध्ये राहतो। मग द हाऊस हे या ठिकाणी एक नाउन आहे, ते त्या ठिकाणी त्याच्या पूर्वी आपण इन हे जे प्रेपोजिशन आहे हे या ठिकाणी यूज केलं आहे। त्यानंतर आय गो होम इन द इव्हिनिंग, या सेंटेन्समध्ये इन हे प्रेपोजिशन आहे। नंबर 6, द बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द ट्री। या ठिकाणी ओव्हर हे प्रेपोजिशन या सेंटेन्समध्ये यूज केलेले आहे। त्यानंतर 7 नंबरचं सेंटेन्स, संडे कम्स बिफोर मंडे। या ठिकाणी मंडेच्या अगोदर संडे येतो, म्हणजेच बिफोर येतो। बिफोर हे जे वर्ड आहे हे या ठिकाणी प्रेपोजिशन आहे। बिफोर मीन्स पूर्वी। अशा प्रकारे हे वेगवेगळी जी प्रेपोजिशन आहे ही या सेंटेन्समध्ये यूज केलेली आहे आणि त्या प्रेपोजिशनच्या खाली मी अंडरलाईन केलेली आहे। त्यानंतर 7 नंबरचं पार्ट्स ऑफ स्पीच आहे कंजंक्शन, म्हणजे उभयान्वयी अव्यय। जो शब्द 2 शब्द किंवा वाक्य जोडतो त्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। या ठिकाणी कंजंक्शन हे 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना जोडण्याचं काम हे कंजंक्शन हे जे वर्ड असतं हे या ठिकाणी करत असतं। या ठिकाणी एक्झाम्पल दिलेली, ही इज अ पुअर बट ही इज ऑनेस्ट। या ठिकाणी 2 सेंटेन्स दिलेली, ही इज अ पुअर तो गरीब आहे आणि सेकंड सेंटेन्स आहे ही इज ऑनेस्ट तो प्रामाणिक आहे। या 2 सेंटेन्सला बट ह्या वर्डने जॉईन केलेलं आहे, म्हणून या ठिकाणी बट हे वर्ड कंजंक्शन म्हणून या ठिकाणी यूज केलेलं आहे। त्यानंतर सेकंड सेंटेन्स, संजय अँड सचिन आर ब्रदर्स। संजय आणि सचिन हे दोघेही भाऊ आहेत। मग संजय आणि सचिन हे दोघं नाउन आहेत, 2 शब्द आहेत आणि 2 शब्दांना जोडण्यासाठी अँड या वर्डचा यूज केलेला आहे। अँड हे वर्ड या ठिकाणी कंजंक्शन म्हणून याचा यूज या सेंटेन्समध्ये केलेला आहे। त्यानंतर सीता इज अ ब्युटिफुल बट राजू इज अ अगली। या ठिकाणी सीता इज अ ब्युटिफुल हे एक सेंटेन्स आणि राजू इज अगली हे सेकंड सेंटेन्स, या दोघंही सेंटेन्सला जोडण्याचं काम बट या वर्डने केलेलं आहे आणि बट हे वर्ड काय आहे तर कंजंक्शन आहे। अशा प्रकारे या ठिकाणी कंजंक्शन हे आपण 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना जोडण्याचं काम या ठिकाणी कंजंक्शन हे करत असतात। त्यानंतर 8 नंबरचं पार्ट्स ऑफ स्पीच आहे इंटरजेक्शन, केवळ प्रयोगी अव्यय। उत्कट भावना दर्शवण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी उच्चारले जाणारे शब्द किंवा शब्दसमूह म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय होय। या ठिकाणी आपण आपल्या ज्या काही भावना असतात ह्या अचानक व्यक्त होतात आणि त्या भावनांकडे कोणीतरी लक्ष द्यावं असं आपल्याला ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस आपण काही शब्दांचा यूज करत असतो। ती वर्ड मी या ठिकाणी राईट डाऊन केलेली आहे। तर ती अशी कोणकोणती वर्ड आहे जी इंग्लिशमधून असतात? ओ, अलास, हुस, एक्सेट्रा, हुर्रे, ओ गॉड, वेलकम, वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन, थँक्स, हॅलो, वंडरफुल। ही सर्व
इंटरजेक्शनमध्ये यूज केली जाणारी वर्ड आहे आणि ही सर्व वर्ड या ठिकाणी आपलं लक्ष वेधून घेण्याचं काम या ठिकाणी करत असतात. म्हणून या सर्व वर्डचा उपयोग हा इंटरजेक्शन या म्हणजेच केवलप्रयोगी अव्यय म्हणून या वर्डचा आपण सेंटेन्समध्ये यूज हा करत असतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.